सरला शिशिर आला वसंत, नववर्षाचे करूया स्वागत. जमला असे हा सुहृदांचा मेळा, साजरा करू सृजन सोहळा. नमस्कार सुहृद हो. रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोडतर्फे मी रोटेरियन अभय देवरे आमच्या चैत्र पालवी या नववर्षा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे. नववर्ष दिनानिमित्त कार्यक्रम करायचा अशी कल्पना मी आमच्या क्लब मेंबर पुढे मांडली आणि सर्वसमावेशक असा हा कार्यक्रम व्हावा हे माझे स्वप्न आज सत्यात उतरत आहे. थोडके नाही तर एकूण 35 कलाकारांची मोठ बांधून हा कार्यक्रम सादर होतो आहे. आज प्रवासाला जायची गडबड असूनही आपला बहुमूल्य वेळ देत या कार्यक्रमाचे डायरेक्शन रोटेरियन स्वाती रंजेकर यांनी केलेले आहे. आमचा क्लब एक फॅमिली आहे, हिला RCPSR फॅमिली म्हणतो आपण, त्यामुळे तिचे आभार नाही मानणार परंतु तिचे खूप खूप कौतुक. सर्व रोटरी मेंबर्सचे अनमोल सहकार्य आहेच, पण आमचे आणि आमच्या कलाकारांचे कौतुक करायला आपण वेळात वेळ काढून सर्वजण उपस्थित आहात. त्यासाठी सगळ्यांची नावं घेणं वेळेअभावी शक्य नाही आहे, परंतु उपस्थित सर्व नातेवाईक आणि मैत्रगण यांचे कौतुक आणि आभार. आता मी तुमची उत्सुकता जास्त न ताणता चैत्र पालवी या कार्यक्रमाची सूत्रे रोटेरियन स्वाती रंजेकर याच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद अभय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपलं नवीन हिंदू कॅलेंडरप्रमाणे, हिंदू पंचांगाप्रमाणे आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होतं. जस्ट आपला गुढीपाडवा झालेला आहे आणि प्रेसिडेंट अभयची ही वर्षाच्या सुरुवातीपासूनची संकल्पना अशी आहे की या वर्षामध्ये त्याला 4 सुंदर मोठे मोठे कार्यक्रम करायचे आहेत आणि अनेक मेंबर्सला घेऊन कार्यक्रम करायचा त्याचा मानस आहे. आणि ऑलमोस्ट त्यांनी 3 कार्यक्रम सक्सेसफुली पार पाडलेले आहेत. अजून एक तरी कार्यक्रम त्याला करायचा आहे, तोही लवकरच पूर्ण होणार आहे. मी आता तुमचा फार वेळ घेणार नाही आहे. चैत्र पालवी हा कार्यक्रम आपण इथे गुढीपाडव्यानिमित्त करणार आहोत. आपल्या संस्कृतीचं वर्णन करणारा हा असा सुंदरसा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाची संहिता आपली रोटेरियन आरती कुठे गेली, उभी राहा ना आरती, आरतीने लिहिलेली आहे. अतिशय परिश्रम घेऊन ही संहिता लिहिलेली आहे. कालपर्यंत आरती लिहितच होती, मला करायचं आहे, मला करायचं आहे, मला करायचं आहे, असं करत करत प्रत्येक आर्टिस्टसाठी ती रोज काहीतरी छोटं लिहित होती. पण मंडळी, तुम्हाला सांगायला मला खरंच आनंद वाटतो आहे, कौतुक वाटतं आहे का काय म्हणावं मला कळत नाही आहे. कारण की तुम्हाला खोटं वाटेल किंवा अतिरेक वाटेल, पण तुम्ही विश्वास ठेवा, मी 100% खरं सांगते, हा कार्यक्रम फक्त 2 प्रॅक्टिसवर झालेला आहे. फक्त 2च प्रॅक्टिसेस आम्ही या कार्यक्रमाच्या केलेल्या आहेत. आणि हे जे आमचे सगळे कलाकार आहेत ह्याच्यातले बहुसंख्य कलाकार ते हे पहिल्यांदा स्टेजवर येत आहेत, पहिल्यांदा काहीतरी करत आहेत. तेव्हा चूक भूल देणे घेणे, तुमच्या खूप उंच अपेक्षा असतील तर असं करू नका. ते नक्कीच 100% द्यायचा प्रयत्न करणार आहेत, पण तरी पण काही चुकलं विकलं तर थोडंसं तुम्ही सांभाळून घ्या. तेव्हा चैत्र पालवी या कार्यक्रमाची पुढील सर्व सूत्र मी या कलाकारांच्या हातात सोपवत आहेत. धन्यवाद. एकच मिनिट फक्त एकच सूचना करते. जे गाणारी मंडळी आहेत त्या गाणाऱ्या मंडळींनी इथे डाव्या बाजूला यायचं आहे आणि हा कॉर्डलेस माईक त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. त्यांनी इथे या बाजूला येऊन उभा राहून गाणं म्हणायचं आहे. आणि याचा जो स्विच आहे इथे, तो स्विच फक्त ऑन करायचा आहे आणि माईक चालू करायचा आहे. क्षत्रिय कुलावतंस मध्ये शिवाजी महाराज. सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती की आपापले मोबाईल फोन्स कृपया बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत.